खूप अभ्यास करून कंटाळा आला आहे आणि आता काय करायचं काही समजत नाही आहे, टेन्शन आलं आहे भरपूर सर्व गोष्टींचं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला एक कुठेतरी रिलीफ भेटेल, त्यासाठीच माझा हा छोटासा एक प्रयत्न. तर आपण अभ्यास करताना काय होतं माहिती आहे का, खूप वेळेस असं डिप्रेस फील होतं आणि निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यामध्ये जास्त भरतात. म्हणजे आपण काय करतो, स्वतःला जज करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःवरचा जो विश्वास आहे तो आपला कुठेतरी डगमगायला लागतो दुसऱ्यांना बघून. तो बी म्हणजे जर आपण लॅब जॉईन केलेली असते तर तुम्ही लॅबमध्ये बसल्यावरती इतरांना बघता की 12-12 तास तो अभ्यास करतो आहे समोरचा व्यक्ती. आणि हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की म्हणजे स्वतःचं जीवन सगळं काही त्यांना अर्पण केलेलं असतं असं त्या पुस्तकांशी, त्या लायब्ररीशी, त्या सीटशी. म्हणजे ते असे चिटकून बसलेले जसं फेविक्विक कसं आपण चिपकून देतो तसं त्यांची सिच्युएशन असते. तर कधी कधी मला असं वाटतं की आपलं नाही झालं तरी चालेल, काही हे नाही, पण त्यांचं झालं पाहिजे. बिचारे म्हणजे त्यांना बघूनच एवढं हे होतं की किती म्हणजे त्यांच्यामध्ये पेशन्स आहे, एवढ्या तास बसू शकता, एवढं ते सॅक्रिफाईस करताय. पण मला एक सांगा, म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी वेगळ्या सोडून देणे आणि फक्त MPSCलाच विश्व बनवून देणे, त्याच्यामध्येच राहणे, हे खूप मोठा तुमचा मला कुठेतरी वाटतं तुम्ही तुमच्या जीवनातला एक खूप अमूल्य वेळ जो आहे तो फक्त याच्यामध्ये घालून देत आहे, अभ्यासातच. तुम्ही अवांतर पण खूप साऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. ठीक आहे, अभ्यास आपला चालूच असतो तो कंटिन्यू, त्याच्यामध्ये काही हे नाही, आपण तो किती जर केला तो कुठंच थांबणार नाही आहे. परंतु बाकीच्या पण गोष्टी जिथं पाहिजे तिथं तुम्ही ब्रेक घ्यायला पाहिजे, जिथं पाहिजे तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. कधी बाहेर फिरायला जा, कधी मूवी बघायला जा, कुठेतरी काहीतरी तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये छान वाटेल, पुस्तक एखादं नवीन वाचा, तुम्हाला लिखाण आवडत असेल तर लिखाण करा. याच्यामुळे तुम्हाला एक नवीन अजून एक उमेद भेटते, नवीन अजून एक पॉझिटिव्हनेस आतमधून स्वतःमधूनच येतो आणि आपलं माइंड अजून फ्रेश होऊन जातं. म्हणून पहिले ह्या गोष्टीवरती सुद्धा लक्ष द्या, तेव्हाच तुमचा अभ्यास पण कुठेतरी अभ्यासात पण मन लागणार आहे. तेव्हा तुमचा अभ्यास हा दुपटीने जास्त चांगला होणार आहे. तुम्ही किती तास बसताय याला महत्त्व नाही आहे. तुम्ही 12 तास बसताय पण तुमचं आउटपुट कमी निघतं आहे, त्याला काही अर्थ नाही. कमी तास बसा पण आउटपुट जास्त काढा, जेवढं महत्त्वाचं आहे. उगाचच काहीतरी वाचायचं म्हणून वाचत बसायचं नाही. पेपरचा मुद्दा काय आहे, आपल्याला कोणता म्हणजे आपल्याला स्पेसिफिक टॉपिक समजून जातं. जेव्हा आपण PYQ ॲनालिसिस करतो तेव्हा आपल्याला समजून जातं की आपल्याला काय वाचायचं आहे काय नाही, तर त्याच्यावरतीच फोकस करा. उगाचच यांनी हे बुक नवीन पब्लिश केलं आहे, त्याने ते बुक नवीन सांगितलं आहे, कोणीतरी आलं, कोणीतरी काहीतरी सल्ला दिला म्हणून सगळेच बुक घ्यायचे. एका सब्जेक्टसाठी वेगवेगळे विषय म्हणजे वेगवेगळे बुक तुम्ही रेफर करताय. तर हे अजून मग म्हणजे एकच गोष्ट तुम्ही 4-5 वेळेस दुसऱ्या बुक्समधून वाचताय, त्याच्यामध्ये तुमचा अजून जास्त गोंधळ होतो. त्यापेक्षा तुम्ही एकच बुक घ्या, जास्तीत जास्त एका विषयाला 2 बुक्स घ्या आणि त्यालाच रिवाईज करा. त्याच्यामध्येच ॲडिशन नोट्स काढून घ्या, शॉर्ट नोट्स तुम्हाला ज्या पण पाहिजे असतील. लास्टला त्याच नोट्स तुम्हाला कामा येतात. फक्त एक मला सांगायचं हे की अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असावी, पण तुम्ही त्याच्याशी एवढं पण जोडल्या जाऊ नका की म्हणजे तुम्ही ब्रेकच घेणार नाही आहे. तर 4 तास 5 तास जे काही तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही फार का होईना स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःला ज्या गोष्टी आवडतात, ज्या तुमच्या हॉबीज आहेत त्या तुम्ही बाळगा, त्या तुम्ही लगेचच सोडून द्या असं म्हणजे हे ऑप्शन नाही आहे. कारण कधी कधी काय होतं की त्याच्यामध्येच आपलं करिअर कुठेतरी बाहेर निघून येतं की तुम्हाला जर लिखाणाचं काम आवडत असेल तर लिखाण, वाचन, तर ज्या काही स्पोर्ट्स वगैरे असतील, काही गोष्टी असतील तर तुम्ही त्या गोष्टी करायला पाहिजे. कारण एन्जॉय तर शेवटी आपल्याला त्याच्यामधूनच येतो. उद्या जरी तुम्हाला जॉब भेटला तरी जर तुम्ही तुमच्या हॉबीज नाही बाळगल्यात तर काय फायदा आहे तुमच्या त्या सक्सेसचा. पण मला तरी असं वाटतं, म्हणून हॉबीज ह्या आपल्या सोबत असायलाच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपला जो गोल आहे त्याच्यावरनं आपण भटकायचं आणि गोल तर एकच ठेवायचं, पण सर्व गोष्टी करून एन्जॉय करून सर्व गोष्टी करायच्या आणि अभ्यास पण करायचा त्यासोबतच. याच्यातून तुम्हाला सक्सेस भेटलं तर शेवटी तुम्ही एकदम म्हणजे मनात हे राहणार नाही की मी फक्त हेच केलं, हे राहिलं, असंच केलं, ते राहिलं. तर एकदम सक्सेस भेटण्यासाठी तुम्हाला जे तुम्ही ऐकता म्हणजे भाषणामध्ये किंवा मोटिवेशन व्हिडिओ बघितले काही पण असं, तर की 6 महिने स्वतःलाच द्या, अभ्यासच करत बसा, बाकीचं काहीच करू नका, तसं होतच नसतं. कारण की तुम्ही 8 दिवस जर केलं, 8 दिवस तुम्ही कंटिन्यू अभ्यास करताय, 9व्या दिवशी तुम्ही पागल होऊन जासाल. माणसाने एक काही जिंदगी चालू आहे म्हणजे सकाळी उठायचं, 7 वाजता उठले की चला लायब्ररी पळा, नाश्ता करा, अजून लॅबमध्ये जा, अभ्यास करा. पर दिवसभर तुम्ही एक्झॉस्ट होऊन जाता पूर्णपणे. जसं डे आपला म्हणजे जसं दिवस जात चालतो, संध्याकाळी आपली एनर्जी डायरेक्ट असे म्हणजे आपण लो होऊन जाते. त्यामुळे अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वगैरे हे लागत नाही. त्यापेक्षा तुम्ही काय करा, सकाळचे 4 तास, संध्याकाळचे 4 तास, आणि वाटलंच दुपारी झोप घ्या.
त्यामुळे काय होतं की आपलं माइंड फ्रेश होऊन जातं आणि परत आपण म्हणजे आपलं जो काही स्टडी आपण केलेला असतो तो साठा भरण्यासाठी एकदम फ्रेश माइंड असतो आणि आपण लवकर ग्रास्प करतो. म्हणजे ज्या पण गोष्टी आपण वाचणार त्याला पटकन लक्षात बसणार आणि मग तुमची एनर्जी पण लो होणार नाही आणि आउटपुट पण जास्त निघेल. तुम्ही इनपुट किती देताय आणि आउटपुट किती निघतं याच्यावरती लक्ष द्या. किती तासाला महत्त्व नाही. मी परत सांगते तेच की तुम्ही 12 तास अभ्यास केला काय आणि 4 तास अभ्यास केला काय. जर तुमचा आउटपुट इक्वल निघत असेल तर मग कोण मूर्ख आहे, कोण हुशार आहे, कोण स्मार्टली वर्क करते आणि कोण म्हणजे कसं हे करते, तर तुम्ही त्याच्यावरून हे ठरवू शकता. म्हणून माझा एकच सांगण्याचा मुद्दा हा आहे की ठीक आहे, तुम्ही अभ्यास तुमच्या पद्धतीने करा. तुम्हाला डे नाईट जसं काही तुम्ही म्हणजे तुमचं शेड्यूल असेल त्याप्रमाणे, पण थोडा का होईना त्याच्यामधनं ब्रेक घ्या. बाकीचं पण जे आहे ते विश्व कधी फिरायला निघून जा. 2-3 दिवस ब्रेक घ्या. कधी आठवडा पण गेला तरी काही हरकत नाही आहे. असं म्हणतात की सर्वजण असं म्हणतात की 1-2 दिवस लिंक तुटली आणि आठवडाभर जर तुम्ही अभ्यास नाही केला, लिंक तुटली म्हणजे गेलं सर्व पाण्यात, तुमचं सर्व विसरून जातं. असं काही नसतं. आपण अभ्यास केलेला आपण कधी विसरणार आहे का? त्याला फक्त गरज असते एका रिव्हिजनची. पण तुम्ही 8 दिवस आणि किंवा 2-4 दिवस जे पण काही ब्रेक घेणार आहे त्याच्यामधनं तुम्ही जे नंतर जी एनर्जी स्टोअर करून घेणार तुमच्या माइंडमध्ये, नंतर तुम्ही जेव्हा पूर्ण ताकदीनं अभ्यासाला बसणार त्यापेक्षा कितीतरी पटीने तुमचा चांगला अभ्यास होऊन जाणार. तुमची रिव्हिजन इतक्या फास्ट होणार, लवकर गोष्टी तुम्हाला कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जाणार. जेवढा म्हणजे तुम्ही ते 8 दिवसात केलं नसतं ना तेवढं त्यापेक्षा तिप्पटीनं तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने चांगला येणं होऊन जाईल. कारण की तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वेळ दिलेला असतो आणि स्वतःसाठी वेळ देणं म्हणजेच एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामधनंच खरं आपल्याला काय पाहिजे, कोणत्या गोष्टीपासून आपल्याला आनंद भेटतोय त्या गोष्टी केल्या आणि आपण जर आनंदी असलो तर आपण मग ते एक वेगळीच ऊर्जा असते आपल्यामध्ये. बाकी तर आपण MPSCचे विद्यार्थी आहोत. आपल्याला तेवढं ज्ञान आहे की आपण म्हणजे मी एवढी मोठी कोणी हे नाही आहे सांगायला वगैरे, पण मला जे वाटतं कुठेतरी की सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे समजा आपल्या आयुष्यामध्ये ते आहे की स्वतःला आनंदी ठेवणे. मग असे आपण भरपूर लोक बघतो की जे खूप म्हणजे सक्सेसफुल आहेत लाईफमध्ये, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप श्रीमंत आहे, परंतु ते दुःखी आज पण त्यांचा म्हणजे सुखात नाही आहे, दुःखात आहे. तर मग त्याला काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपण ज्या परिस्थितीत आहे त्याला एन्जॉय करा. अभ्यास करताय तर अभ्यासाला पण एन्जॉय म्हणून घ्या. त्याला एक बर्डन म्हणून जर तुम्ही अभ्यासाला जर बर्डन म्हणून घेतलं तर ते खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो त्याचा. त्यामुळे ज्या पण गोष्टी करता त्याला एकदम एन्जॉय म्हणून करा, एकदम आवडीने करा आणि प्रायोरिटी पहिल्यांदा स्वतःला ठेवायची की स्वतःला कुठं आनंद भेटतो. म्हणजे इथून मला जर आनंद भेटतोय तर मग मी हीच गोष्ट करणार, म्हणजे याला पण थोडा वेळ देणार, त्यासोबतच माझा अभ्यास पण चालू ठेवणार. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायलाच पाहिजे. आणि या सर्वामध्ये काय होतं माहिती आहे का, आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो. म्हणजे आपली हेल्थ असेल, आपले जे काही असेल समजा आपल्याला जे आवडत असेल त्या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो. म्हणजे घरच्यांचं टेन्शन असेल, सक्सेसचं टेन्शन असेल की आपण होईल का नाही होईल किंवा काय होईल, समोर काय करणार आहे, नंतर कोणाचं काही पर्सनल प्रॉब्लेम असतील, आपण सगळ्यांचा विचार करतो पण स्वतःला सोडून. म्हणजे जिथं स्वतःला प्रायोरिटी द्यायला पाहिजे सर्वात पहिल्यांदा स्वतःला द्यायला पाहिजे तिथं आपण सगळ्यांना ठेवतो. की जर आपल्याला विचारलं की तुझ्या लाईफमधले, मला एकदा सरांनी विचारलेलं माझ्या की तुझ्या लाईफमधले महत्त्वाच्या 5 व्यक्तींचं नावं घे म्हणजे मनामध्ये. तर मग मी म्हटलं ठीक आहे, मग मी घेतले आणि मग मला विचारलं की त्या 5 व्यक्तींमध्ये तुझं नाव कुठं होतं. तर मग मी म्हटलं की मी तर नव्हतेच सर म्हटलं त्याच्यामध्ये, मी बाकीचे जे माझे जवळचे आहेत त्यांनाच 5 जणांना इन्क्लूड केलं त्याच्यामध्ये. तर सर म्हटले सर्वात पहिले सुरुवातीला तू पाहिजे होती, म्हणजे तुझं सर्वात पहिले नाव पाहिजे होतं, तर तू असं का केलं असं म्हणून. मग मी म्हटलं की हो. सर म्हटले की मला त्यांनी एवढं चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं की म्हटलं हे बघ, जर 5 व्यक्ती जरी असल्या पण तूच जर नसली त्याच्यामध्ये तर काही अर्थ आहे का त्या गोष्टीला. म्हणून सर्वात पहिले स्वतःला प्रायोरिटी द्यायची, स्वतःला सगळ्यात पहिले नंबर 1 ठेवायचं. म्हणजे मी सर्वात पहिले, मग नंतरच्या गोष्टी, मी सर्वात पहिले मग बाकीच्या गोष्टी मी करेल. मला याच्यामधून आनंद भेटतो मग मी ह्या गोष्टी करेल, बाकीच्या नंतर गोष्टी येणार. म्हणून मला वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं, तर मी म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.